आता बातमी आहे सौगात ए मोदी या अभियानाची। बरं, हे अभियान काय आहे तर ईद निमित्त भाजप देशात सौगात ए मोदी हे अभियान राबवणार आहे। तर या अभियानाअंतर्गत 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना सौगात ए मोदी किट्सचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। तर या किटमध्ये भेटवस्तूंचा समावेश आहे। मशिदींद्वारे गरजू मुस्लिमांना हे किट वाटलं जाणार आहे। तर अल्पसंख्याक आघाडीचे 32,000 पदाधिकारी 3,000 मशिदींमध्ये या संदर्भात जाणार आहेत। तर एकंदरीत भाजपकडून ईदचं हे गिफ्ट दिलं जाणार असल्याचं बघायला मिळतंय। सौगात एक मोदी हे किट असणार आहे आणि असं नाव या किटला देण्यात आलेलं आहे। ईदच्या पार्श्वभूमीवरती भाजप हे गिफ्ट देणार आहे। खरं तर गरीब मुस्लिमांसाठी ही नवीन योजना आता भाजपनं आखली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या किटमध्ये खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू असणार असल्याचं देखील कळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या आधी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक योजना भाजपकडून राबवण्यात आलेल्या आहेत। मात्र यंदा ईदच्या पार्श्वभूमीवर देखील मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सौगात ए मोदी या किटचं वाटप केलं जाणार आहे। सौगात ए मोदी किट नेमकं कसं असणार आहे, यामध्ये काय काय असणार आहे बघूयात ग्राफिक्समध्ये। कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर या किटमध्ये असणार आहे। महिलांसाठीच्या किटमध्ये सूट मटेरियल अर्थातच ड्रेसचं मटेरियल असणार आहे। पुरुषांसाठीच्या किटमध्ये कुर्ता पायजामाचं मटेरियल सुद्धा असणार आहे। एका किटची किंमत 500 ते 600 रुपये असणार आहे। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना हे किट वाटलं जाईल।